नमस्कार. मी पांडव सर. आज आपला विषय शोधाविना संधी कशी. येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये आपल्या शिष्याला मार्गदर्शन करताना की ठोठवा म्हणजे उघडेल, मागा म्हणजे मिळेल आणि शोधा म्हणजे सापडेल, असा हा जगामधला महान उपदेश त्यांनी दिला. मित्रांनो, माळावरती संधी संधी आणि संधी असा मोठमोठ्याने ओरडत एक तरुण रस्त्याने निघालेला होता. काही अंतरावरती तो गेल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं, संधी कुठं दिसत नाही, संधी कुठं सापडत नाही. आणि पुन्हा एकदा तो मोठ्याने आणखी, ए संधी, ए संधी, तू कुठं आहे, असं म्हणून तो मोठमोठ्याने टाहू फोडत होता. परंतु खूप दूर अंतरावरून त्याला एक असा अचानक आवाज त्याच्या कानावरती पडला की मी इथं आहे. आणि मग त्यांनी चोपेर अशी नजर फिरवली, परंतु हा आवाज कुठून येतोय हे त्याच्या लक्षात मात्र येत नव्हतं. परत त्यांनी चौकस बुद्धीनं बारकाईनं पाहिलं आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की समोर एक भला मोठा दगड आहे आणि त्या दगडाच्या खालून हा आवाज येत असावा असं त्याला वाटल्यामुळं तो त्या दगडापर्यंत गेला. तो दगड त्यांनी ताकदीनं बाजूला केला. खाली पाहिलं तर मोकळी जागा आहे. परत एकदा तोच आवाज त्याच्या कानावरती पडला आणि पुन्हा तो कोड्यात पडला. आणि असं त्याला तो स्वतःशी पुटपुटला, इथं कसली संधी असणार आहे. त्यावेळेस संधी काय म्हणते, अरे वेड्या, संधी कुठं तयार असते का. अरे ती शोधावी लागते, ती निर्माण करावी लागते आणि मग संधी आपल्याला सापडते. आणि त्यावरती तू एक कर, ही जी मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेवरती टिकावणी तू खोदायला सुरुवात कर. मित्रांनो, त्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली, प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि अगदी घाम फुटेपर्यंत ती जागा ती खोदत राहिला आणि शेवटी त्याला एक उत्तर मिळालं. एक छोटीशी सोन्याची खाण त्याला मिळाली. मित्रांनो, संधी तर सगळ्यालाच मिळावी वाटते. संधी शोधण्यासाठी सगळेजण इच्छुक आहेत आणि त्याच्यामुळं सगळेजण रात्रंदिवस संधीचा शोध घेत आहेत. पण संधी कुठं सगळ्यांना प्राप्त झाली नाही झाली. आणि मग ती संधी सगळ्यांना प्राप्त का होत नाही मित्रांनो, तर संधी शोधण्याची आपली चुकीची पद्धत. संधी मला हवी, संधी मला हवी असं मिळून कुठं संधी मिळते का. आणि मग कुठंतरी दूर अंतरावरती एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये संधी दाखल काहीतरी त्याच्यामध्ये उपलब्ध आहे हे लक्षात आल्यानंतर ती संधी त्या खोलीमध्ये आहे. हा तरुण मात्र लांब दूर अंतरावरती उभा आहे. रात्रंदिवस त्यांनी त्या संधीचा जप केला. मोठमोठ्याने टाहू फोडून तो ओरडला, ए संधी तू मला मिळाली पाहिजे, ए संधी तू मला मिळाली पाहिजे. तर मित्रांनो, नाही मिळणार त्याला ही संधी. मग त्याला काय करावं लागेल, ते अंतर त्याला कट करत करत त्या खोलीपर्यंत जावा लागेल. त्या खोलीवरती त्याला टकटक असा आवाज द्यावा लागेल. मग खोलीचा दरवाजा उघडेल आणि मग तिथं तुम्हाला मोठ्याने मागणी करावी लागेल. आणि जर तुम्हाला संधी मिळाली नाही तर आतमध्ये जाऊन तिथं प्रकाश निर्माण करून त्या ठिकाणी तुम्हाला संधी शोधावी लागेल आणि मग तुम्हाला ती संधी मिळेल. म्हणजे मित्रांनो, संधी मिळण्यासाठी शोध हा तुम्हाला घ्यावाच लागतो. उगीच तुम्ही शांत बसला
तर शांत बसून कुठं तुम्हाला संधी मिळणार आहे का? तर नाही. आणि म्हणून जर तुम्हाला जीवनात संधी प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला आत्म्याची जागृती करावी लागेल. फक्त वरून जर तुम्ही मागणी केली तर तुम्हाला संधी कदापि मिळणार नाही. अगदी मनापासून, अंतर्मनापासून जर तुम्हाला संधी हवी असेल तर मनाची तीव्र इच्छाशक्ती, आपुलकी, तळमळ आणि व्याकुळता या गोष्टी जर तुमच्या ठिकाणी असतील 100% तुम्हाला संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, संधी मिळणं म्हणजे नेमकं काय असतं? संधी मिळणं म्हणजे नेमकं काय असतं? तर प्रत्यक्षात त्या ट्रॅकवरती जाऊन प्रत्यक्षात कार्य करणं याचं नाव आहे संधी मिळणं. संधी शोधणाऱ्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. मित्रांनो, आपण आयुष्यभर चुकीच्या रस्त्याने वाटचाल करतोय. शेवटपर्यंत आपल्याला संधी मिळत नाही आणि मग आपल्या पुढं एक सोपा मार्ग आहे आणि तो मार्ग कोणता आहे? तो मार्ग म्हणजे एक आहे, संधीला दोष देणं, आयुष्याला दोष देणं. आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की कुठंतरी आपण मग नाहीच काही जमलं तर मग आपण मोठमोठ्याने मोकलून आपण रडतो. मित्रांनो, मला एक सांगा, तुम्ही दुसऱ्याला दोष दिल्यामुळं आपल्याला कधी संधी मिळेल का? त्याचं उत्तर आहे नाही. किंवा आपण रात्रंदिवस मोकलून रडल्यामुळं आपल्याला संधी कधी मिळणार आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. मग मित्रांनो, आजपासून सावधान की आपण संधी योग्य पद्धतीनं शोधूया. ती तुमची आतुरतेनं वाट पाहत आहे, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.